इंटरनेट पर लिख रहे हैं कि अभिजीत कभी बॉस्टन यूनिवर्सिटी गया ही नहीं है, वहाँ से उसकी डिग्री है ही नहीं है, झूठ बोल रहा है, ये फ्रॉड है। तो मैं उन सभी लोगों से कहना चाहता हूँ, मैं तो अपनी डिग्री दिखा दूंगा भाई, मेरे पास तो स्कॉलरशिप लेटर भी है। लेकिन आपके पापा का क्या होगा? आप लोग जैसे रो रो कर मेरी डिग्री मांग रहे हो, वैसे इस देश की जनता ने अगर आपके पापा की डिग्री मांगना शुरू कर दिया तो फिर उसके बाद क्या होगा? कहाँ जाएंगे पापा? तो चलिए एक काम करते हैं, कल मैं अपनी डिग्री दिखा देता हूँ, पापा से भी कहिए वो अपनी डिग्री दिखा दीजिए। भारतातील राजकीय वातावरण सध्या एका नव्या आणि अनपेक्षित वादानं ढवळून निघालंय. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तसेच दिपकेंनी मोदींना एक खुलं आव्हान दिलंय. गेल्या काही दिवसांपासून अभिजित दिपके यांच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणावर आणि त्या शिक्षणासाठी झालेल्या अफाट खर्चावर भाजप समर्थक आणि काही आरटीआय कार्यकर्त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व आरोपांना आणि चौकशीच्या मागण्यांना चोख उत्तर देताना अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधलाय. त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत म्हटलंय की जर सत्ताधारी पक्षाचे लोक आणि त्यांचे आयटी सेल माझ्या शिक्षणाच्या कागदपत्रांची मागणी करत असतील तर देशाच्या पंतप्रधानांनीही समोर येऊन त्यांची पदवी आधी सार्वजनिक करावी. मोदींनी त्यांची पदवी दाखवल्यास मी माझे स्कॉलरशिपचे पत्र, शैक्षणिक कर्जाची कागदपत्र आणि विद्यापीठाचे सर्व अधिकृत दस्तावेज एका मिनिटात लोकांसमोर ठेवण्यास तयार आहे, असं थेट आव्हान दिपके यांनी दिलंय. त्यामुळे भाजपचीच आता पंचायत होणार का? पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. अभिजित दिपके हे गेल्या काही काळापासून तरुणांमध्ये हक्कासाठी लढणारे एक आक्रमक नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत. त्यांनी सुरू केलेली कॉक्रोच जनता पार्टी ही संघटना देशातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करत आहेत. नुकतेच त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सरकारी शाळांची दुर्व्यवस्था दूर करण्यासाठी एक व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे ते राजकीय वर्तुळात चर्चेत आले. मात्र त्यांच्या या वाढत्या राजकीय आणि सामाजिक प्रभावाच्या दरम्यानच काही विरोधकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, शिक्षणावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. सुरत येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी अभिजित दिपके यांच्या अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमधील शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले. एक सामान्य किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्यांचे वडील एक निवृत्त कनिष्ठ अभियंता आहेत, त्यांचा मुलगा अमेरिकेतील एवढ्या महागड्या विद्यापीठात लाखो रुपये खर्च करून कसा काय शिकू शकतो, असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला होता. या संबंधी एका आरटीआय कार्यकर्त्याचे थेट तपास यंत्रणेकडे दिपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची आणि उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी केली. आपल्या कुटुंबाला आणि वडिलांच्या उत्पन्नाला या वादात ओढल्यामुळे अभिजित दिपके अत्यंत संतापले. त्यांनी या आरोपांचा प्रतिवाद करण्यासाठी सोशल मीडियावर एकामागून एक अनेक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्या. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिपके अत्यंत संतप्त पाहायला मिळाले. त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना थेट पॉपा या सोशल मीडियावरील प्रसिद्ध उपरोधिक शब्दाचा वापर करत भाजपच्या आयटी सेलवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की तुम्ही लोक इथे माझ्या पदवीबद्दल आणि माझ्या शिक्षणाच्या खर्चाबद्दल ओरडत आहात, पण जर या देशातील जनतेनं तुमच्या पॉपांच्या पदवीबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली तर तुमचे पॉपा कुठे जातील आणि ते काय उत्तर देतील, असा खोचक सवाल त्यांनी केलाय. इतकंच नव्हे तर त्यांनी विरोधकांना आव्हान दिलंय की मी उद्याच माझे सर्व दस्तावेज दाखवतो, तुम्ही तुमच्या नेत्याला आणि पंतप्रधानांनाही त्यांची पदवी दाखवण्याची विनंती करा. मी पूर्णपणे तयार आहे आणि माझ्याकडे माझ्या हक्काची सर्व वैध कागदपत्र उपलब्ध आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. हेलो एवरीवन, पिछले कुछ दिनों से मैं कुछ लोगों को देख रहा हूँ, वो पॉडकास्ट कर रहे हैं, इंटरनेट पर लिख रहे हैं कि अभिजीत कभी बॉस्टन यूनिवर्सिटी गया ही नहीं है, वहाँ से उसकी डिग्री है ही नहीं है, झूठ बोल रहा है, ये फ्रॉड है। तो मैं उन सभी लोगों से कहना चाहता हूँ, मैं तो अपनी डिग्री दिखा दूंगा भाई, मेरे पास तो स्कॉलरशिप लेटर भी है। लेकिन आपके पापा का क्या होगा? आप लोग जैसे रो रो कर मेरी डिग्री मांग रहे हो, वैसे इस देश की जनता ने अगर आपके पापा की डिग्री मांगना शुरू कर दिया तो फिर उसके बाद क्या होगा? कहाँ जाएंगे पापा? तो चलिए एक काम करते हैं, कल मैं अपनी डिग्री दिखा देता हूँ, पापा से भी कहिए वो अपनी डिग्री दिखा दीजिए। सही बात है, रेडी हो जाएंगे? तो आप अपने पापा से भी रिक्वेस्ट करिए वो अपनी डिग्री दिखाए, और मैं तो तैयारी बैठा हूँ, मेरे पास सारे डॉक्युमेंट्स हैं। थँक्यू. अभिजित दिपके यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च कसा भागवला याबद्दलही सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी सांगितलं की त्यांचे अमेरिकेतील शिक्षण कोणत्याही बेकायदेशीर मार्गाने किंवा भ्रष्टाचाराच्या पैशातून झालेलं नाही. त्यांना अमेरिकेतील नामांकित बॉस्टन युनिव्हर्सिटीकडून मोठी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली होती. या शिष्यवृत्तीमुळे त्यांच्या शिक्षणाचा एक मोठा खर्च वाचला होता. त्यानंतर उर्वरित खर्चासाठी त्यांनी एका नामांकित बँकेकडून अधिकृत शिक्षण कर्ज घेतलं होतं.
हे शैक्षणिक कर्ज आजही पूर्णपणे फेडलं गेलं नाहीये आणि ते दरमहा त्याचे हप्ते बँकेला प्रामाणिकपणे भरतायत. हे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आणि कायदेशीर दस्तावेजांसह उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही आणि गरज पडल्यास आपण हे सर्व बँकिंग व्यवहार आणि शिष्यवृत्तीची अधिकृत पत्र जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं. मात्र हे करत असताना देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनंही तितकीच पारदर्शकता दाखवावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. हेलो एवरीवन। पिछले कुछ दिनों से मैं कुछ लोगों को देख रहा हूँ, वो पॉडकास्ट कर रहे हैं, इंटरनेट पर लिख रहे हैं कि अभिजीत कभी बॉस्टन यूनिवर्सिटी गया ही नहीं है, वहाँ से उसकी डिग्री है ही नहीं है, झूठ बोल रहा है, ये फ्रॉड है। तो मैं उन सभी लोगों से कहना चाहता हूँ, मैं तो अपनी डिग्री दिखा दूंगा भाई, मेरे पास तो स्कॉलरशिप लेटर भी है, लेकिन आपके पॉपा का क्या होगा? आप लोग जैसे रो कर मेरी डिग्री मांग रहे हो, वैसे इस देश की जनता ने अगर आपके पॉपा की डिग्री मांगना शुरू कर दिया तो फिर उसके बाद क्या होगा? कहाँ जाएंगे पॉपा? तो चलिए एक काम करते हैं, कल मैं अपनी डिग्री दिखा देता हूँ, पॉपा से भी कहिए वो अपनी डिग्री दिखा दीजिए। सही बात है, रेडी हो जाएंगे? तो आप अपने पॉपा से भी रिक्वेस्ट करिए वो अपनी डिग्री दिखाए, और मैं तो तैयारी बैठा हूँ, मेरे पास सारे डॉक्यूमेंट्स हैं। थैंक यू। दिपके यांच्या या आव्हानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीचा अनेक वर्ष जुना असलेला वाद पुन्हा एकदा देशाच्या राजकीय पटलावर जिवंत झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा मुद्दा हा भारतीय राजकारणातील सर्वात जुन्या आणि संवेदनशील वादांपैकी एक आहे. 2016 मध्ये दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि केंद्रीय माहिती आयोगाकडे या संदर्भात माहिती मागवली होती. त्यानंतर हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर मे 2016 मध्ये भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत एक विशेष पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदव्या माध्यमांसमोर प्रदर्शित केल्या होत्या. भाजपच्या वतीने सांगण्यात आलं होतं की पंतप्रधान मोदी यांनी 1978 मध्ये दिल्ली विद्यापीठातून कला शाखेतून पदवी पूर्ण केली होती आणि त्यानंतर 1983 मध्ये गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली होती. गुजरात विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंनीही मोदींनी बाह्य विद्यार्थी म्हणून प्रथम श्रेणीत 62.3% मिळवून MA पूर्ण केल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु विरोधी पक्षांनी आणि अनेक आरटीआय कार्यकर्त्यांनी भाजप सरकारने दाखवलेल्या या पदव्यांच्या सत्यतेवर नेहमीच संशय व्यक्त केला. विरोधकांचा आरोप आहे की त्या पदव्यांवरील नावाचं स्पेलिंग, फॉन्ट आणि त्यावरील वर्षांचे अंक यामध्ये अनेक विसंगती आहेत. या संदर्भात दिल्ली विद्यापीठाच्या मुख्य नोंदवहीची किंवा पटसंख्येची तपासणी करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली, परंतु विद्यापीठाने आणि सरकारने सुरक्षेचे आणि गोपनीयतेचे कारण देत ती माहिती देण्यास नेहमीच नकार दिला. या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाने देखील महत्त्वपूर्ण निर्णय दिलेत, ज्यामध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करण्यापासून संरक्षण देण्यात आलं होतं. हा संपूर्ण इतिहास ताजा असतानाच आता अभिजित दिपके यांनी थेट स्वतःच्या पदवीची तुलना पंतप्रधानांच्या पदवीशी करून भाजपला बॅकफूटवर आणण्याचा प्रयत्न केलाय. दिपके यांनी दिल्ली विद्यापीठावरही निशाणा साधला असून बॉस्टन युनिव्हर्सिटीने जसा आपला माजी विद्यार्थी म्हणून अधिकृत लेखांद्वारे गौरव केला, तसा दिल्ली विद्यापीठानं पंतप्रधान मोदींना आपला माजी विद्यार्थी म्हणून कधीही अधिकृतपणे प्रमोट का केलं नाही, असा उपरोधिक सवाल त्यांनी सोशल मीडियावर केला. या वादाला सोशल मीडियावर एक वेगळंच वळण मिळालंय. अभिजित दिपके यांनी बॉस्टन युनिव्हर्सिटीमधील आपल्या वर्गातील आणि प्राध्यापकांसोबतचे काही जुने व्हिडिओ देखील शेअर केलेत. हे व्हिडिओ शेअर करताना त्यांनी भाजपच्या IT सेलवर टीका केली आहे आणि म्हटलंय की माझ्या विद्यापीठातील 80 वर्षांचे प्राध्यापक देखील सत्ताधारी पक्षाच्या IT सेलपेक्षा कितीतरी पटीनं अधिक हुशार आणि कूल होते. तसेच त्यांनी एका स्क्रीनशॉटद्वारे असा दावा केलाय की एका बाजूला भाजप समर्थक माझी पदवी बनावट असल्याचा खोटा प्रचार करतायत, तर दुसऱ्या बाजूला काही अज्ञात लोक त्यांचे बॉस्टन युनिव्हर्सिटीचे अधिकृत खाते हॅक करण्याचा प्रयत्न करतायत. विरोधकांनी आधी नक्की काय कट रचायचा आहे ते ठरवावं आणि नंतर आरोप करावेत, असा टोला त्यांनी लगावला. अभिजित दिपके यांच्या या भूमिकेमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. CJPच्या कार्यकर्त्यांनी या भूमिकेत जोरदार स्वागत केलं असून हा तरुणांच्या स्वाभिमानाचा लढा असल्याचं म्हटलंय. जर एका सामान्य तरुणाच्या शिक्षणावर संशय घेऊन त्याला चौकशीची भीती दाखवली जात असेल, तर देशाच्या पंतप्रधानांनीही त्यांच्या पदवीची सत्यता जनतेसमोर आणून या वादावर कायमचा पडदा टाकावा, अशी मागणी CJPच्या समर्थकांकडून केली जाते. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.